श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आज तुम्ही जी भविष्यवाणी ऐकणार आहात ती केवळ एक साधी भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या वळणाची सुरुवात आहे. अनेक दिवसापासून तुम्ही काही प्रश्न मनात दडवून ठेवले आहेत. मी इतकी मेहनत करतो तरीही यश उशिरा का मिळतं? माझ्या आयुष्यात एवढ्या परीक्षा का येतात? कधी कधी तुम्हाला असंही वाटलं असेल की जणू तुमच्या नशिबाने तुमच्याकडे पाठ फिरवली आहे. पण गुरुजी सांगतात, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा अचानक परिस्थिती बदलते आणि ज्याने सर्व संकटे सहन केलेली असतात त्याच्याच आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार घडतो. आजची ही भविष्यवाणी त्या चमत्काराच्या सुरुवातीचा संकेत असू शकते. म्हणूनच ही भविष्यवाणी शेवटपर्यंत ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही महिन्यामध्ये किंवा कदाचित काही वर्षामध्ये तुम्ही मनाने खूप काही सहन केलं आहे. बाहेरून तुम्ही हसत राहिलात, पण आतून मात्र अनेक चिंता, अडचणी आणि अपमान सहन केले. काही गोष्टी अशा होत्या ज्या तुम्ही कोणालाही सांगितल्या नाहीत, ना मित्रांना ना कुटुंबाला. पण गुरुजी सांगतात, विश्व आणि देव प्रत्येक वेदनेचा, प्रत्येक अश्रूचा आणि प्रत्येक प्रयत्नाचा हिशोब ठेवत असतात. जेव्हा माणूस संयमाने संकटांना सामोरे जातो, तेव्हा योग्य वेळी त्याला त्याच्या संयमाचे आणि कष्टाचे फळ मिळते. आणि आता त्या फळाची वेळ जवळ आली आहे, असे संकेत दिसत आहेत. मेष राशीच्या जातकांनो, म्हणूनच ही भविष्यवाणी मध्येच थांबवू नका. कारण पुढे जे काही सांगितले जाणार आहे त्यात अशी काही चिन्हे आहेत जी तुमच्या आयुष्यातील आगामी दिवसाशी थेट जोडलेली असू शकतात. कदाचित तुम्ही आजपर्यंत ज्या एका चांगल्या संधीची वाट पाहत होता ती आता अचानक तुमच्या दारात येईल. कदाचित तुम्हाला असा एखादा अनुभव येईल ज्यामुळे तुम्ही स्वतःला म्हणाल, खरंच देवाने शेवटी माझं ऐकलं. म्हणून शांत मनाने आणि एकाग्रतेने पुढे एका, कारण पुढील काही क्षणात तुम्हाला तुमच्या नशिबाबद्दल अशी काही माहिती मिळू शकते जी तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकेल. मेष राशीच्या जातकांनो, गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात काही कामं अशी होते जी सतत अडकत होती. तुम्ही ज्या कामासाठी खूप प्रयत्न केले, अनेक वेळा लोकांना भेटलात, कागदपत्राची पूर्तता केली, अनेक योजना आखल्या, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा समोर उभा राहिला. कधी एखादा अधिकारी उपलब्ध नव्हता, कधी एखादं कागदपत्र अपूर्ण राहिलं, तर कधी परिस्थितीच तुमच्या विरोधात गेली. त्यामुळे तुमच्या मनात अनेक वेळा निराशा निर्माण झाली असेल आणि कदाचित तुम्हाला असं वाटलं असेल की हे काम आता कधीच पूर्ण होणार नाही. पण गुरुजी सांगतात की ग्रहाची चाल आता हळूहळू तुमच्या बाजूने वळत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतका काळ वाट पाहत होता ते अचानक मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होत आहे. कधी कधी विश्व योग्य वेळ येईपर्यंत गोष्टी थांबवून ठेवतं आणि मग अचानक त्या वेगाने घडू लागतात. जिथून महिन्यापासून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता, तिथून अचानक एक फोन कॉल, एक ईमेल किंवा एक संदेश तुमच्यासाठी मोठी बातमी घेऊन येऊ शकतो. ही घटना इतकी अचानक घडू शकते की तुम्हाला स्वतःलाही आश्चर्य वाटेल. तुम्ही ज्यासाठी इतकी धडपड केली होती ते काम सहज पूर्ण होताना पाहून तुमच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होईल. त्या क्षणी तुम्हाला जाणवेल की संयम आणि चिकाटी कधीही वाया जात नाही. म्हणूनच आता निराश होऊ नका, कारण ज्यासाठी तुम्ही इतका काळ संघर्ष केला ते काम आता पूर्णत्वाकडे जाण्याची शक्यता प्रबळ होत आहे. मेष राशीच्या जातकांनो, आर्थिक ताण हा माणसाला आतून खूप थकवून टाकतो. पैशाची चिंता सतत डोक्यात फिरत राहते आणि त्यामुळे मनशांती हरवते. गेल्या काही काळात तुम्हालाही अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला असेल. काही वेळा अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, काही वेळा अचानक खर्च वाढले, तर काही वेळा तुमचेच पैसे कुठेतरी अडकून पडले. त्यामुळे तुमच्या मनात अस्वस्थता आणि ताण निर्माण झाला असेल. गुरुजींच्या मते आता या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत.
ज्या पैशाची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होता, जसे की एखादी थकलेली रक्कम, एखाद्या कामाचा मोबदला, बोनस किंवा जुनी गुंतवणूक, ते पैसे तुमच्याकडे परत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही वेळा अचानक मिळालेली छोटी रक्कम सुद्धा माणसाच्या मनाला मोठा दिलासा देते. या आर्थिक दिलाशामुळे केवळ तुमची आर्थिक स्थिती सुधारेल असे नाही, तर तुमच्या मनातला आत्मविश्वासही पुन्हा जागा होईल. तुम्हाला पुन्हा वाटू लागेल, की परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न आणि धैर्य कायम ठेवले, तर एक दिवस नक्कीच चांगले येताल. मेष राशीच्या जातकांनो, कुटुंब ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती असते. जेव्हा कुटुंबात आनंद असतो, तेव्हा माणूस कितीही मोठ्या संकटाला सहज सामोरं जाऊ शकतो. पण काही वेळा कुटुंबाशी संबंधित काही चिंता मनावर इतका ताण निर्माण करतात, की माणूस आतून अस्वस्थ होतो. एखाद्याच्या लग्नाची काळजी, मुलाच्या शिक्षणाची चिंता किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या भविष्यासंबंधी विचार, या गोष्टी मनावर सतत फिरत राहतात. गुरुजी सांगतात, आता या चिंतेवर आनंदाची एक नवी किरण दिसू शकते. तुमच्या घरात लवकरच अशी एखादी बातमी येऊ शकते, जी ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसेल. कदाचित एखादं लग्न ठरेल, एखाद्या मुलाला चांगली संधी मिळेल किंवा एखादं स्वप्न पूर्ण होईल. ही बातमी केवळ आनंद देणारी नसेल, तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असेल. गेल्या काही महिन्यापासून जो तणाव आणि चिंता होती, ती अचानक दूर होईल आणि घरातील वातावरण पुन्हा एकदा आनंद, हसू आणि आशेने भरून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तुमच्यापैकी अनेकांनी आपल्या कामात प्रामाणिकपणे आणि मनापासून मेहनत केली आहे. पण काही वेळा परिस्थिती अशी होते, की तुमच्या मेहनतीला योग्य ओळख मिळाली नाही. काही लोकांनी तुमच्या कामाकडे दुर्लक्ष केलं, काहींनी तुमच्या क्षमतेवर शंका घेतली, तर काही वेळा तुम्ही केलेले प्रयत्न इतरांच्या नावावर गेले. पण गुरुजी सांगतात, आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. जे लोक आधी तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते, तेच लोक आता तुमच्या क्षमतेची दखल घेऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे आणि कौशल्याचे महत्त्व आता इतरांना दिसू लागेल. कदाचित कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळेल, एखादा नवा प्रोजेक्ट मिळेल किंवा व्यवसायात एखादी मोठी संधी तुमच्या समोर येईल. ही संधी तुमच्या करिअरचा मार्ग बदलू शकते, तुम्हाला आयुष्यात एक नवीन उंची गाठण्याची प्रेरणा देऊ शकते. मेष राशीच्या जातकांनो, नाती ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट असतात. पण काही वेळा छोट्या गैरसमजामुळे, अहंकारामुळे किंवा परिस्थितीमुळे काही नाती दुरावतात. अशा वेळी बाहेरून सगळं ठीक दिसत असलं तरी मनाच्या आत मात्र एक रिकामेपण निर्माण होतं. गुरुजींच्या मते आता या दुरावलेल्या नात्यामध्ये पुन्हा जवळ एक निर्माण होण्याची शक्यता आहे. कदाचित एखादा जुना मित्र अचानक संपर्क करेल, एखादा नातेवाईक पुन्हा संवाद सुरू करेल किंवा एखादी जुनी गैरसमजूत दूर होईल. कधी कधी फक्त एक छोटासा संवाद, एक प्रामाणिक माफी किंवा एक साधं "कसे आहात" हे शब्द सुद्धा नात्यामध्ये मोठा बदल घडवू शकतात. जर तुम्ही मनातील कटुता सोडून दिली, तर तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याची भावना परत येऊ शकते. तर मेष राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी ऐकल्यानंतर तुमच्या मनात नक्कीच अनेक भावना निर्माण झाल्या असतील. थोडी उत्सुकता, थोडी आशा आणि कदाचित थोडा विश्वासही, की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडण्याची वेळ आता जवळ आली आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कठीण काळानंतर एक सुंदर पहाट येते. तुम्ही आतापर्यंत जे संघर्ष केले, जे अश्रू गुपचूप पुसले, त्या प्रत्येक क्षणाचा हिशोब विश्व ठेवत असतं. त्यामुळे विश्वास ठेवा, तुमच्या आयुष्यातील अंधार आता हळूहळू दूर होऊ शकतो आणि नशिबाचा एक नवीन अध्याय सुरू होऊ शकतो. जर या भविष्यवाणीत सांगितलेली एक जरी गोष्ट तुम्हाला मनापासून खरी वाटली असेल, तर ती फक्त योगायोग नाही असेही काही जण मानतात. कधी-कधी अशा भविष्यवाणीमधून आपल्याला पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, सकारात्मक विचार मिळतात आणि स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याची ताकद मिळते. त्यामुळे आशा सोडू नका, संयम ठेवा आणि तुमचे प्रयत्न सुरू ठेवा, कारण योग्य वेळ येते
येते तेव्हा परिस्थिती एका क्षणात बदलू शकते. आता तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्हाला आजची ही भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये तुमच्या आवडत्या देवाचे नाव जरूर लिहा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा सर्वांपर्यंत पोहोचेल. तसेच अशाच राशी भविष्य आणि प्रेरणादायी संदेशासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा एक लाईक, एक कमेंट आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा ठरते. धन्यवाद.